नुकत्याच लागलेल्या नोटीसनुसार उद्या आपल्या कॉलेजमध्ये एक कविता स्पर्धा होत आहे हो. आणि आणि त्याहून महत्वाची खबर म्हणजे त्या स्पर्धेमध्ये मी भाग घेत आहे हो. उद्या कॉलेजमध्ये कविता वाचन स्पर्धा आहे, त्यात तू भाग घेतोय आणि पहिला नंबर काढून वहिनींना इम्प्रेस करतोय. मित्रा, ज्युसी हाफ व्हॉली आहे. उद्या तू सिक्सर मारायचाच अशी कविता सादर कर ना की ती सतत लोकांनी गुणगुणली पाहिजे. वर्षू, उद्या मजा बघच तू. कसली मजा? उद्या ना तुला कवयित्री वैदेही बघायला मिळणार. हल्ली ना पेपरच हातात धरावासा वाटत नाही. नुसत्या खून, मारामाऱ्या आणि बलात्काराच्या बातम्या, नाही तर पॉलिटिक्स. ह्या पुरवण्या असतात ना म्हणून बरं आहे. लेख आणि कविता वाचायला तरी मिळतात. अगो बाई, मानसची कविता आली छापून. अहो नुसतं हा काय, मुलाची कविता आणि फोटो आलाय छापून. कौतुक करा त्याचं, आनंद व्यक्त करा. अगं, दाढी करताना बोललो तर कापेल नाही का? कौतुक आहेच, आनंद आहे, अभिमान आहे. पण ज्यांची कविता छापून आली आहे ते बघा कसे बसलेत गाल फुगवून. का बरे? मानस, अरे हे बघ, तुझी कविता आणि फोटो आहे. अरे हो काय, बरं नाहीये का? नाही बरं आहे. मग काय झालंय? आवर ना, जायचंय ना कॉलेजला. जा पटकन आवरून घे. आई, आज माझा मूड नाहीये कॉलेजला जायचा. मूड नाहीये काय हो? विचारा जरा त्यांना. कॉलेज म्हणजे काय सिनेमा आहे का? मूड असेल तेव्हा जायला. चक नकोय. आवरायचं आणि कॉलेजला पळायचं. मूडचं काय करायचं ना ते घरी परतल्यानंतर बघूया. चला 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 निघा. बाप फिया भरतो त्या कॉलेजात जाण्यासाठी, घरी बसण्यासाठी नव्हे. काय हो, सारखं सारखं माझ्या मुलाला बोलत असता. आणि तुम्ही तरी किती वेळ दाढी करताय हो? आणि एवढं सगळं छान आवरून ऑफिसलाच जाणार आहेत ना? अरे जाणार आहे म्हणजे काय? कॉफी. अर्चू, कमाल आहे ग. काय? मला एकदम ताजमहाल आठवला. का बरं? तुला बघून. म्हणजे ताजमहाल नाही का, त्याचं आरसपानी सौंदर्य असं वर्षानुवर्ष टिकवून आहे. तुझं सेम आहे ग. आपल्या लग्नात जशी दिसत होतीस ना तशी सेम आजही दिसतेस तू. इतकी सुंदर. कसं काय मॅनेज करता तुम्ही एवढं सगळं? अनिल, 10 वर्ष झाली लग्नाला. खरंच वाटत नाही अर्चू. असं वाटतं काल लग्न झालंय आणि अजून हनीमूनही सुरूच आहे. 10 वर्ष फक्त हनीमून. 10 वर्ष झाली लग्नाला, पण अजूनही बाप होण्याचं सुख नाही देऊ शकले मी तुला. हे कसं विसरू? अर्चू, अर्चू, हे बघ, तू माझ्या आयुष्यात आहेस म्हणून मला जे सुख मिळतंय ना ते सगळ्यात जास्त महत्वाचं. आणि अर्चू, सुखाला काही अशी नावं नसतात. अमुक सुख, तमुक सुख. सुख असतं किंवा नसतं, दॅट्स इट. आणि जे आपल्याकडे नाहीच आहे त्याचा विचार करत बसायचा, त्याचा त्रास करून घ्यायचा. जे आपल्याकडे आहे त्याचा आनंद घेणं जास्त महत्वाचं आहे. तुला माहितीये, इतर सगळ्या कपल्सपेक्षा आपलं एकमेकांवरती जास्त प्रेम आहे. का माहिती?
कारण आपल्याला अजून मूल नाही म्हणून. त्या मुलावर करायचं प्रेम सुद्धा आपण एकमेकांवरच करतो. म्हणून तर प्रेम सुरू, हनीमून सुरू. वेडा आहेस तू, वेडा. मग जातीयच लग्नाला का थोडं वेडेपणा करायचं? ए चल, सावटपणा पुऱ्या, मला तयारीला जायचंय. अर्चू, काय आता? कविता वाचनासाठी मनापासून शुभेच्छा बेटा. थँक्स बाबा. वैदी, एक लक्षात असू दे, लहान किंवा मोठी प्रत्येक स्पर्धा ही स्पर्धाच असते आणि स्पर्धेत फक्त जिंकण्यासाठीच उतरायचं असतं. आजही तू जिंकायलाच हवी आहेस मला. ओके? पण बाबा, मला असं वाटतं की सगळ्याच स्पर्धा जिंकण्यासाठी नसतात. म्हणजे काही स्पर्धेत आपण जिंकलो काय किंवा हरलो काय, व्हॉट एव्हर द रिझल्ट इज, त्या स्पर्धांना आपल्याला एक वेगळंच समाधान देऊ शकतात. आणि मला असं वाटतं या अशा स्पर्धेत निकाल महत्वाचा नसतो, तर भाग घेणं महत्वाचं असतं. हो, रिअली? उशीर होईल मला, मी आता निघाले नाही तर. हा, मी निघते. ओके बाबा, बाय. बाबा, तुमचे कपडे, बॅग आणि टिफिन सगळं रेडी आहे. हा, आणि हा, गोळी घ्यायला विसरू नका. होय. आणि वेळेवर निघा, नाही तर उशीर होईल. बाय. आणि हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे डाएट विसरू नका. ओके बेटा, ऑल द बेस्ट. तू ऑल द बेस्ट. थँक्यू. सगळी तयारी झाली आहे ना? हा. हे बघ, आता स्टेजवर गेलीस ना की कुठलीही गडबड करू नकोस. हा, अशी एकदम नीट लक्ष देऊन व्यवस्थित. तू मला विश करतेस की घाबरवतेस? अरे तसं नाही, जे काळजी वाटते ना म्हणून आपलं म्हणतेय. हे वर्षा, काळजी आपण नाही करायची, आपण फक्त कविता सादर करायची. काळजी करायला परीक्षक आहेत ना. माझी कविता ऐकू, मी आत्ता सुचली येताना. म्हणजे ऐका बोला बोला. ऐका. अंधाऱ्या कपारीतून आला तो आवाज. धरणीने रोखला आपला तो श्वास. काही शब्द धडपडत आले. अश्रूंची माझ्यात झाली फुले. आहे रे पुढे, आहे अजून. बस बस बस. म्हणजे काहीतरी स्टेजवर ठेव ना, म्हणजे आम्हाला पण, तू जेव्हा स्टेजवर जाते तेव्हा आम्ही ऐकू ना. मस्त मस्त. अश्रूंची माझ्या अजूनही बाहेर येत नाही. हे जे काही होतं मस्त होतं. अगं, युजली आपल्याला कळलं नाही ना की म्हणायचं की मस्त होतं. म्हणजे आपल्याला कळलं नाही हे लपतं. आणि युजली कवितांच्या बाबतीत असंच होतं. सुप्रभात. सुप्रभात. बसा. क्षणाला भाग्याचा कवितेच्या वाचनाचा. वा वा वा. कवितेच्या वाचनाचा. आज या कवितेच्या स्पर्धेचे दिवस बघितले की मला माझे महाविद्यालयीन दिवस आठवतात. तो सुवर्णकाळ काय वर्णावा. म्हणजे तुम्हाला सांगतो, म्हणजे मी आत्ता जसा आहे ना आज, संवेदनशील, त्यात राजबिंडा, त्यामुळे समस्त तरुणींमध्ये मी लोकप्रिय. कोण? तुम्ही? हो, मी. सुप्रभात प्राध्यापक.
प्राध्यापक महोदय, आत येऊ? या समीर पंत. हो, आपल्याला कोण अडवणार? स्थानापन्न व्हा. समीर पंत, तुम्ही एकदम ह्या अवतारामध्ये अवतीर्ण झालात. आपला पाश्चिमात्य पेहराव कुठे आहे? त्याचे काय आहे प्राध्यापक महोदय की आज आपल्या महाविद्यालयामध्ये कविता स्पर्धा आहे, त्याची थोडीशी तयारी. मीही एक कविता सादर करणार आहे. वा समीर पंत, फक्त जरा एक सांगणं आहे, म्हणजे ही कविता स्पर्धा असून वेशभूषा स्पर्धा नाहीये, एवढं फक्त लक्षात ठेवा. ए मानस, हाच नाही यार आता. मगाच बसून तोंड पाडून बसलायस. हा चहा बघ, 2दा गरम करून आणलाय, आता परत थंड झाला. अरे तो कॅन्टीन वाला परत गरम करून पण नाही देणार रे. हे मानस, काय चाललंय तुझं? माहित नाही. माहित नाही ना? मग आता मी जे सांगेन ना ते करायचं. म्हणजे असं की 101% तू जिंकणार हे माहित असून सुद्धा तू स्पर्धेत भाग घेणार नाहीस. तुझं तोंड उघडून तू वहिनींशी बोलणार सुद्धा नाहीस. वरून वहिनी कोणासोबत तरी दिसल्या तर तू अपसेट होणार. वर हे सगळं करून काहीही घडणार नाहीये हे माहित असून सुद्धा तू हेच करणार. आणि नंतर मी विचारलं की काय झालं तर माहित नाही असं उत्तर देणार. म्हणून आता मी जे सांगतो ना तेच तू करायचं. काय करू? ही मजनुगिरी सोड आणि ऑडिटोरियम मध्ये चल. स्पर्धा सुरू पण झाली असेल. तर आपला पहिला परफॉर्मन्स घेऊन येत आहे मनीष भोसले. जोरदार टाळ्या. रानवारा पाऊस धारा तुझ्या आठवणींचा मनात पसारा. वा, तुझी पत्रे मी फाडली टराटरा मन म्हणाले आरा. मी मनाला म्हणालो आता जरा आराम करा. ती नाही मिळाली तरी मिळेल तुला एखादी दीपिका, प्रियंका किंवा लारा. क्या बात है. आता आपल्यासमोर पुढचा परफॉर्मर येत आहे कविता निंबाळकर. जोरदार टाळ्या. वैदू, तुला काय वाटतं, म्हणजे तो इथे असेल का? तो भाग घेईल? मला असं वाटतं की तो नक्की भाग घेईल. आणि एकदा का त्याने त्याची कविता सादर केली ना मग मी त्याला लगेच ओळखेन. पण ते कसं काय? कारण त्याची कविता आता मला ओळखू लागली आणि मी त्याच्या कवितेला. आणि एकदा का आम्ही दोघी समोरासमोर आलो मग आम्हाला समोरासमोर आणणारा तोच आहे हे सहज कळेल. या पुढील स्पर्धक आपल्या समोर येत आहे समीर जळगावकर. जोरदार टाळ्या. This is for you, beautiful. हे आज खाली. नमस्कार. मी माझी कविता सादर करतो. तू सुंदर, तू सुंदर, मी सुंदर, चल जग करूया सुंदर. सुंदर. तू सुंदर, मी सुंदर, चल जग करूया सुंदर. आपण दोघे राजा राणी. मी राजा,
तू राणी. आपण दोघे राजा राणी मस्त गाऊया आपण गाणी. आपले आयुष्य आहे धमाल. आयुष्य सर, लाईफ लाईफ. आपले आयुष्य आहे धमाल. दोघे एकत्र करूया कमाल. कमाल. तुझं सगळंच मला आवडतं. आय लव्ह एव्हरीथिंग सर, एव्हरीथिंग. तुझं सगळंच मला आवडतं. माझं सगळंच तुलाही पटतं. मान्य कर लवकर, दिस इज नॉट फेअर. मान्य कर लवकर, दिस इज नॉट फेअर. दिस इज नॉट फेअर. सर, दर्द है, इधर लगा. इधर लगा. We are made for each other. We are made for each other. फारच छान, फारच छान. अप्रतिम अशी कविता सादर केली आहे सर त्यांनी. ये अमित चल जाऊया. काय अरे ही काय कविता आहे फालतू. मला मला सहनच होत नाही. थांब, ऐक ना 2 मिनिटं. पुढील स्पर्धक येत आहे वैदेही इनामदार. जोरदार टाळ्या. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. वैदू, ऑल द बेस्ट. थँक्यू. मित्रांनो, कविता हा खरंच खूप मस्त प्रकार आहे. कधी आयुष्य कविता करायला इन्स्पायर करतं, तर कधी कविता आयुष्य जगायला इन्स्पायर करते. आज मी जी कविता सादर करणार आहे ना, ती अशा एका व्यक्तीसाठी आहे ज्याने मला खरंच खूप इन्स्पायर केलंय. मी आता माझी कविता सादर करते. तुला पाहून का उगाच काहीतरी आपलेसे वाटते. अनेक स्वप्नांनी भरलेल्या तुझ्या डोळ्यात अनेक जन्मांची ओळख पटते. छंद माझा एकच आहे, तुझी वाट पाहणे. ही कविता आपल्या दोघांची, आपले जीवन गाणे. जीवन गाणे आपुले दोघांनीही गायचे. स्वप्नांच्या सुंदर सफरीवर दोघांनीच जायचं. होशील तू माझी ही आशा आहे निरंतर. वाढदिवशी तुझ्या ही कविता भेट स्वीकार कर. आपले जीवन आपण जगावे, आपले गाणे आपणच गावे. जीवन कधीच लांबत नाही, काळ कधीच थांबत नाही. गाणे काळात विरून जाते, जीवन असेच सरून जाते. गाणे आपले जतन करावे, मनातले भाव कथन करावे. फारच छान कविता सादर केली आहे वैदेहीने. स्पर्धेला खरी मजा आलेली आहे, पण यापेक्षाही जास्त मजा आत्ता येणार आहे, कारण यानंतर जाहीर होणार आहे तो निकाल. तर मी मान्यवर परीक्षकांना विनंती करते की सर, तुम्ही लवकरात लवकर निकाल जाहीर करावा. तर आता मी विनंती करते आपल्या एपी शाह महाविद्यालयाचे प्राचार्य श्री सावरकर सर यांना की सर, तुम्ही या स्पर्धेबद्दल 2 शब्द व्यक्त करावे प्लीज.
थँक्यू किमया. AP शहा महाविद्यालयाच्या स्टुडंट्स असोसिएशनचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन. आय एम रिअली ब्लेस्ड विथ व्हेरी टॅलेंटेड स्टुडंट्स. या स्पर्धेतनं एक विजेता निवडणं तसं खरं कठीण आहे. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेत भाग घेतला ते सर्वच विजेते आहेत, सर्वच विनर आहेत. कारण इथे येऊन आपली कला सादर करणं, काव्य सादर करणं काही सोपी गोष्ट नाही. तर मी सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या स्पर्धेचा विजेता जाहीर करावा. तर आजच्या काव्यवाचन स्पर्धेचा विजयी स्पर्धक आहे कुमारी वैदेही इनामदार. मी मान्यवर परीक्षकांना विनंती करते की सर पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन तुम्ही वैदेहीचा सत्कार करावा. थँक्यू. थँक्यू सो मच. मी तुम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे मी आज जी कविता सादर केली आहे ती अशा व्यक्तीसाठी आहे ज्याने खरंच मला खूप इन्स्पायर केलं. सो मला असं वाटतं की हे बक्षीस, ही ट्रॉफी माझी नसून तर त्या व्यक्तीचीच आहे. सो ते ज्याचं आहे त्याने ते घेऊन जावं. थँक्यू. ऐकलंस का? कधी